नमस्कार मैत्रिणींनो. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पेय म्हणजे मठ्ठा. मठ्ठा तयार करण्यासाठी मी इथे थोडेसे अद्रक किसून घेतले, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, 2 मिरच्या आणि 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे घरीच बनवलेले फ्रेश दही घेतलेले आहे. हा मठ्ठा आपण ताकापासून देखील तयार करू शकतो, पण घरी बनवलेल्या ताज्या फ्रेश दहीपासून तो अतिशय रुचकर लागतो. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 मोठे चम्मच दही घेतले. मठ्ठा आपल्याला किती प्रमाणात करायचा आहे त्या प्रमाणामध्ये दह्याचे प्रमाण हे ठरवायचे. आता या दह्यातच मी 1 चम्मच साखर टाकून घेतली. तसेच 2-3 पुदिन्याची पाने, 2 मिरच्या, अद्रक आणि कोथिंबीर देखील आपण यामध्येच टाकून घेणार आहोत. हे अगदी आपल्याला 2 सेकंदासाठीच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे. अद्रक, मिरची, कोथिंबीर सगळेच कसे बारीक झालेले आहे. यामध्ये आता 1 कप पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते. मिक्सरमध्ये आपल्याला हे सगळे मिश्रण खूप वेळ फिरवायचे नाही, नाहीतर दह्यापासून लोणी हे वेगळे होईल. आता यामध्ये मी 1 चम्मच साधे मीठ आणि अर्धा चम्मच काळे मीठ टाकून घेतले. पुन्हा आपण 2 सेकंदासाठी हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. सगळेच मसाले मिक्सरमध्ये छान मिक्स झालेले आहेत. तयार झालेले मिश्रण आता एका भांड्यात काढून घेते. मठ्ठा हा फार जास्त घट्ट नसतो, तो पातळच असतो, म्हणून यामध्ये पाणी टाकून घेते. 4 मोठे चम्मच दही होते, त्यामध्ये 2.5 ते 3 ग्लास पाणी टाकून घेतले आणि मठ्ठा तयार करून घेतलेला आहे. अगदी शरीराला एनर्जी देणारे असे हे पेय तयार होते. तयार झालेल्या ह्या मिश्रणामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच चाट मसाला टाकून घेतलेला आहे. चाट मसाल्यामुळे मठ्ठ्याला छान टेस्ट येते. चाट मसाला हा अगदीच ऑप्शनल आहे, आवडत असेल तरच तो टाका. पहा, छानपैकी आपण आता हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात. आवडत असल्यास वरून पुदिन्याची पाने आणि फ्रेश कोथिंबीर असली तर ती टाकावी. मस्तपैकी आईस क्यूब टाकून असा हा आपला थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे. चला तर आता हा मठ्ठा आपण मस्तपैकी सर्व्ह करूया. मला तो थोडासा घट्टच वाटला, म्हणून मी पुन्हा थोडेसे पाणी हे टाकून घेतले. तयार झालेला मठ्ठा हा टेस्ट करून नंतर त्यामध्ये मीठ हे ॲडजस्ट करून घ्यावे आणि पुदिन्याच्या पाण्याने छान डेकोरेट करावे. सर्व्ह करण्यासाठी ग्लासमध्ये पुन्हा आईस क्यूब टाकले आणि आता त्यामध्ये मठ्ठा टाकून घेऊया. पहा, मस्त असा थंडगार आपला मठ्ठा हा तयार झालेला आहे. असा हा मठ्ठा आपण जेवताना देखील सर्व्ह करू शकतो किंवा दुपारी खूप ऊन असतं त्यावेळेस देखील आपण थंड पेय म्हणून हा मठ्ठा पिऊ शकतो. शरीराला अतिशय थंडावा देणारा आणि जेवणाचे देखील सहज पचन होते असा हा मठ्ठा आहे. नक्कीच साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारा आणि शरीराला थंडावा देणारा असा हा मठ्ठा तुम्ही घरी तयार करा. अगदी रोजच प्यावासा वाटणाऱ्या ह्या मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.